बघा, घरी जे काही झालं ते सोडून द्या. गोष्टी अशा कॅरी फॉरवर्ड नाही करायच्या. देवाचं निर्मल्यपण आपण प्रवाहात सोडतो की नाही? मग अशा काटेरी गोष्टी कशाला सोबत बाळगायच्या? हा, असा बरं, असा असा. बरं, तुम्हाला भूक नाही लागली का? नाही, मला लागली. आपण काही खाल्लंही नाहीये सकाळपासून. आपण खायचं इथे कुठेतरी. हा, चल. तुम्हाला काय ऑर्डर करा, तुम्हाला हवंय ते. मी हात धुवून येतो. अरे बापरे, जेमतेमच पैसे. सर, ऑर्डर. नाही नाही, काही नकोय. आम्ही फक्त पाणी प्यायला आलेलो. थँक्यू. पण तुम्हाला बाहेरचं नको खायला. पित्त होतं उगाच. आपण घरी जाऊन जेऊ. चला. तुम्हाला कळलं ना माझ्या पाकिटात पैसे नाही. मग कळायला नको का? बायको आहे ना तुमची. तू अनोळखी तरी सोबती, तू अनोळखी तरी हे सोबती. चला चला चला. तू अनोळखी तरी हे सोबती. थँक्यू. दरी टाक. काय ग, कुठे गेले असतील हे दोघं? कुठे जाणार? मला वाटतं माहेरी गेली असतील तिच्या. माहेरी? येऊ ते दोघांना, बघतेच हिला. मला माहित नाही ना घरी आपल्यासाठी जेवण बनवलं असेल नसेल. अहो मग मी बनवेन ना. अहो पण ते जे नवीन किचन बनवून दिलंय तुम्ही मला, तिकडे माझ्या माहेरच्यांसाठी जेवण नाही बनवू शकत, पण तुमच्यासाठी बनवूच शकते ना. बरोबर शब्द पकडता तुम्ही. अहो जाऊ द्या ना, काही झालं असेल आपण कशाला मध्ये पडायचं. सलील. हो सलील आहे. सलील. सोडा 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 म्हणलं.
हा कारण नसताना आमच्या अंगावरती आला, शिवीगाळ करायला लागला. आता ऑर्डर आम्ही पहिली दिली तर आम्हीच घेणार ना. याने अंगामध्ये हात उचलला. अरे एकटा ना 3-3 जण काय मी माफी मागतो त्याच्याकडनं. तुमची ऑर्डर आहे ना, तुम्ही आधी घ्या. सॉरी चल इकडनं. सोड रे. काय चाललंय तुझं? का वागतोयस असं? तू घरी चालत नाही येणार. तुला घरात आणले ना तेव्हापासून मला घरात थांबावंसं नाही वाटत. ती दिसते ना की मला सगळ्या जेल मधलं आठवत रे. मग राग येतो आणि मग मला कंट्रोल नाही करता येत, म्हणून वागतोय मी असा. कळलं? काय मुद्दाम नाही करते. तुझं काय रे? हा? तू मोठा आहे म्हणून सहन करतो तुला, नाही तर काय भाव नसता दिला. माझ्या लाईफचं डिसिजन मी घेणार, तू नाही. हे बघ सली, उगाच काहीतरी बावळ लेक्चर देणं बंद कर. बास झालं. मी असाच वागणार. तुला काय करायचं ते कर. तू जा, तू आधी बाहेर जा. तुला 1000 वेळा सांगितलंय ना इथे आमच्या घरात यायचं नाही म्हणून, तरी निर्लज्जासारखा परत परत काय येतोस तू? मी इथे भांडायला आलो नाहीये. मग कशाला आलाय? मागच्या वेळेसारखं श्रेयूला पळवून न्यायला? पळवायला नाही, हक्काने घेऊन जाण्यासाठी आलोय, कायमचा. खूप वाट बघितली का, आणि तुझ्याशी तडजोड करण्याचा सुद्धा खूप प्रयत्न केला, पण मला कळलंय त्याचा काहीच उपयोग नाही. आणि म्हणूनच घटस्फोटाचा अर्ज केलाय आणि श्रेयसची कस्टडी माझ्याकडे मागितली. तुला कळतंय का तू काय करतोयस ते? मी माझ्या श्रेयसला नाही देणार आहे, आणि मी डिवोर्स पण नाही देणार. नाहीतर काय काय दादागिरी आहे ही? याला दादागिरी नाही, याला कायद्याची भाषा म्हणतात आई. आणि मी ही कस्टडी मिळवणारच. ती मला मिळेल कारण मी कमवतो, माझ्याकडे हक्काचं घर आहे. तुमच्याकडे तर तेही नाही. मला कळलंय तुमचं हे घर जाणार आहे. श्रेयस आता 10 वर्षांचा झालाय, त्यामुळे कोर्ट माझ्या बाजूने उभं राहील. तुझ्यात ताकद असेल, हिंमत असेल ना, अडवून दाखव. दीदी रडू नको ग. अगं असं कसं घेऊन जाईल तो आपल्या श्रेयूला? असं नाही, मी आहे ना, तू रडू नकोस. हा, रडू नकोस. असं अचानक नाही, हा सगळं ना ते अपशकुनीचा पायगुण आहे. आता एक एक सुरुवात झाली. तू रडू नको, रडू नको तू. त्याला लक्षात येत नाहीये, अशामुळे तो स्वतःचं नुकसान करून घेतो. काही बोलायला गेलं तरी त्याला असं वाटतं उपदेश देतोय मी त्याला. हे बघा, मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय आणि होणारच, पण त्यांचा राग शांत झाला ना की आपण बोलू त्यांच्याशी, ऐकतील ते. शुतोष, श्रेयस, अरे श्रेयस, माझं फुल्लू ते. हे श्रेयस ते बाबा ना? हो.
अरे आशुतोष, किती दिवसांनी आलास. चल ना आतमध्ये, थोडा वेळ बस आणि मग जा. समीर, काही झालंय का? समीर तू घरी जा, कळेल तुला सगळंच. आता माझ्याकडे एकच उपाय आहे, घटस्फोटाशिवाय माझ्याकडे पर्याय नाही आहे आता. आशुतोष, तू काही चुकीचा निर्णय नाही ना घेतलास? समीर, काही निर्णय लोकांना चुकीचे वाटले तरी लॉंग रनसाठी तेच योग्य असतात, सगळ्यांसाठीच. आणि हे तुझ्याहून जास्त चांगलं कोणाला कळणार ना. चल येतोय. काय झालं असेल? नचिकेतने स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या अर्पिताला त्या विराजला फोन करायची गळ घातली. विराज हा खरंच चुकला, पण त्या सगळ्या चुकीचं खापर तो आपल्या अर्पिताच्या माती फोडून या घराचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे बंद केलेस. कविता, लग्न झालेल्या मुलीसाठी माहेर काय असतं हे माहित असून सुद्धा तुझं आपल्या अर्पितावर प्रेम नाहीच हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मी, निकी, नचिकेत, आपली गौरी, आमच्या सगळ्यांचं ना आपल्या अर्पितावर, माझ्या अर्पितावर खूप प्रेम आहे, कळलं? आई, अशा प्रकारे तू दिला घरापासून तोडून चांगलं केलं नाहीयेस. तुला ती नको असली तरी आम्हाला हवी आहे ना. कशाला हवीये? जेवढं वाटोळं केलं तिने या घराचं, त्यांनी पोट नाही भरलं. बरोबरच केलंय मी. आई पण पण ह्या क्षणी तिच्याशी संबंध तोडून कसा चालेल? ती एकटीच आहे जी विराजशी बोलून नचिकेतला त्याची नोकरी परत मिळवून देऊ शकते. कशाला हवे तिचे उपकार? तसंही टिकत नाही. आणि तुझं काय आहे ग? वारा फिरेल तशी पाठ फिरवतेस. अहो काय तुम्ही आई, तुम्ही पण पास करा रे. इथे माझी नोकरी मिळायची शेवटची आशाही संपली आहे, कळतंय का तुम्हाला? अरे पण तू आता काहीही उपयोग नाही. हॅलो, हो निकिता पुरोहित. काय ग निकी, काय झालं? का रडत? फोन कोणाचा होता? बाबा, माझं फायनल टीम मध्ये सिलेक्शन नाही झालंय म्हणून किट सबमिट करायला सांगितलंय. घ्या भोगा तिच्या कर्माची फळं. भयंकर पुळका होता ना तुला तिचा. घ्या भोग पळ. कविता, तोंड जरा बंद ठेव ग. घरच्या लक्ष्मीला हाताला धरून घराच्या बाहेर काढलंस ना, त्याचे हे परिणाम आहेत. लक्ष्मी म्हणे. यात अर्पिताचा काही दोष नाहीये, उगाच तिला दोष करू नकोस. निकी, रडू नको. दीदी रडू नकोस का? हे बघ, मी बोलतो आशुतोषशी, त्याला समजवायचा प्रयत्न करतो. तू सेन्सिबल आहे, समजेल. तू काय बोलणार आहेस त्याच्याशी? शिवाय नाही रे राहू शकत. अजिबात नाही राहू शकत. तू तो रडू नकोस ना प्लीज. मी बोलतो म्हटलं ना. सावकाश 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 सावकाश. पाणी पाणी हळूहळू शांतपणे पी.
तुम्ही काळजी करू नका. आपला श्रेयस आपल्यापासून लांब होणार नाही. आणि समीर आहेत ना, ते श्रेयसच्या बाबांशी बोलतील. पिता मॅडम, थांबा 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 थांबा. होतोय का? नाही मी ठीक आहे. दीदी काय आहे? आपण हर्ट झालो म्हणून दुसऱ्याला हर्ट करायचा अधिकार दिला नाही आपल्याला. हे बघा, मी अजूनही घरातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तयार आहे, पण तुम्हालाही तुमचं वागणं बदलावं लागेल. हे जे तुम्ही वागताय ना अर्पिता मॅडमशी, हे सगळं थांबवावं लागेल तुम्हाला. सांग ना तिला, मध्ये मध्ये करायचं नाही, आमच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही. आणि असल्या खोट्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही आम्हाला. तिथे मोठेपणा करायचा असतो मग घे. हॅलो. हो समीर बोलतो. हो हो सर, मी पोचतो लगेच. हो. मला ऑफिसमध्ये बोलवलंय. अर्पिता मॅडम, तुम्ही त्या खोलीमध्ये जाऊन आराम करा. इथे तुम्हाला आराम करायला मिळेल असं वाटत नाही मला. अहो नको, मी ठीक आहे, मी थांबते. या बाबतीत मी तुमचं काही ऐकणार नाहीये. तुम्ही चला चला. बघितलं बघितलं का? नाही, समीर तुमचाच मुलगा आहे, पण या बाबतीत उलट आहे. असं मागे मागे गेला आपल्या बायकोच्या. कुठे काय लागलं खुपलं की लगेच कौतुक करतो, तिची बाजू मांडतो. नाही तर तुम्ही, आपली बायको मेलीये जिवंत काही नाही पडली तुम्हाला, गोळी पाडवायला लटपटतायत. थांबा एक मिनिट. सॉरी सॉरी. बरं वाटतंय का आता? मी ठीक आहे आता. तुम्हाला ऑफिसमधून फोन आला होता ना, तुम्ही जा, ते जास्त महत्वाचं आहे. मी जाऊन येतो. ऐका ना, हा, प्लीज घरातल्या कोणाशी भांडू नका. आणि सलीलना पण फोन करा. हे बघा, तुम्ही तिकडच्या सगळ्यांची काळजी घेणं बंद करा आता.
तुम्हाला लागलंय ना, तुम्ही आराम करा आणि पडून राहा, नाहीतर डोकं वगैरे दुखायला लागेल. मी येतो. तुम्हाला बर्फ वगैरे काही आणून देऊ का, म्हणजे लावायला? नाही नको, पट्टी लावली आहे ना आता. नक्की ना? हो. मी येतो. गीता मॅडम, तुम्हाला ज्यूस वगैरे किंवा लिंबू सरबत करून जाऊ का मी? नाही नको, मला खरंच काही नको आहे, मी ठीक आहे. मी येतो. अर्पिता मॅडम, आता काय? तुमचा मोबाईल चार्ज आहे ना का? चार्जिंगला लावून जाऊ? म्हणजे असं नको व्हायला, तुम्ही चार्जिंगला उठलाय, चक्कर वगैरे आली तर चालेल का? तुम्ही आता जाता ऑफिसला की मी जाऊ आपल्या घरी? नाही नाही, मी काय झालं, तुम्हाला लागलंय? माझा पाय निघत नाहीये इथून. काय झालं? नाही, खूप खूप लागलंय ना मला, खूप रक्त पण येते आणि चक्कर पण येते. सॉरी 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 सॉरी. पण मी खरंच ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जा ऑफिसला आणि काही लागलं तर मी फोन करेन ना. नक्की करा. बाय. बाय. ऐका ना, थँक्यू. काय ठरलंय आपलं? थँक्यू बोलायचं नाही ना. सॉरी सॉरी सॉरी. काळजी घ्या. Sari gadi sari gadi sari gadi sari gadi sari gadi sari gadi sari